हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. समर्थाष्टक म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ, तुला मागतो रामदासा दयाळा, दिना कारणी ते आता कृपाळा, घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, नको वासना विषयी हो देव, परद्रव्य देखो नियात ऋणभाव, असे दृढवृत्ती मध्ये त्वा वसावे, समर्था मना पूर्ण वैराग्य द्यावे, नको काम हा क्रोध चांडाळ पापी, नको मोह तैसा मद क्रूर रूपी, मना कल्पने पासुनी सोडवावे, समर्था मना पूर्ण वैराग्य द्यावे, सदा सर्वदा शांती विरक्ती राहे, हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे, अखंडित अध्यात्म करणी पडावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे मूढ मी काही माते कळेना, कधी दास दास्यत्व तुझे घडेना, श्री हस्त ठेवून दुःखा हरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा संगती सज्जनाची असावी, मती दुर्मती काही कोठे नसावी, मनी लोचनी राम रूपा पहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे आवडी अंतरी दर्शनाची, परिभाग्यहीना मला भेटी कैची, करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, खरा दासबोधी असे भाव माझा, मना माझी हा लागला ध्यास तुझा, म्हणे उद्धव सुत हाती धरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमद दासबोधातल्या पहिल्या दशकातला पहिला समास ग्रंथारंभ लक्षण आपला सुरू आहे. श्रोत्यांनी प्रश्न विचारला की दासबोध वाचल्यावर मला काय काय मिळेल, ऐकल्यावर काय काय मिळेल. समर्थांनी सांगितलं सगळ्या प्रकारच्या भ्रांती दूर होतील, दृष्टिकोनच बदलून जातो. एकच गोष्ट असते पण दृष्टिकोन बदलला की आपण आनंदी व्हायला लागतो. व्हॉट्सअपवर अनेक मेसेजेस येतात. आता मी एक मेसेज वाचला, एक आंधळा भिकारी परदेशात, शेजारी लिहिलंय त्यांनी बोर्ड, आय एम ब्लाइंड प्लीज हेल्प मी. कोणी काही देत नाहीये. एक तरुण मुलगी तिथून चालली आहे. तिनं तो बोर्ड उचलला, पेन उचलला आणि पाठीमागच्या बाजूला एक वाक्य लिहिलं. इतका भरपूरून त्याला पाऊस पडला त्या भिक्षेचा. तिनं फक्त बदललं की देअर इज अ ब्युटिफुल डे बट आय कांट सी इट. चांगला दिवस आहे हो, पण मी पाहू शकत नाही. तेच आहे बघा. दासबोध आणि ज्ञानेश्वरींनी होतं काय, इंटरप्रिटेशन बदलतं. प्रसंग तोच आहे. अमका माझ्याशी वाईट वागला, असा का वागला, दासबोध सांगतो तो यापेक्षा काय वेगळा वागू शकतो, तो असाच वागणार. असा नाही वागला तर तो तसा नाही आहे. प्रसंग तोच असतो पण आपली रिॲक्शन बदलते. वैराग्य याचा अर्थ आताही आपण समर्थ मला पूर्ण वैराग्य, वैराग्य म्हणजे भस्म लावलंय, हिमालयात बसले, काही मिळत नाही आहे, रडतायत बिचारे, असं नका. विचित्र कल्पना ज्या मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे या दूर जातात. मला जर देह टिकवायचा तर 2 घास मला खाल्लेच पाहिजेत ना.
पण जिभे करता खाणं आणि पोटा करता खाणं यात फरक आहे की नाही? डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे का हे खाऊ नका, नाही तर काही खरं नाही तुमचं? हे समर्थांनी सांगितलं तर जास्त इष्ट नाही का? म्हणून जिभेचं काम कसं झालंय हे सांगणं आहे, काय हवं नको हे जिभेनं नाही सांगणं आहे, याला वैराग्य म्हणतात. आता आताच म्हणलं की वैराग्य म्हणजे आता भगवंत 2 प्रकारे कृपा करतो, खूप त्रास देतो, नको बाबा तो भगवंत, मला नीट पाहिजे असं वाटतं. पण लक्षात ठेवलं पाहिजे तोच भगवंत आपल्याला पाहिजे तेही देतो. उदाहरणार्थ ध्रुव घ्या, उदाहरणार्थ प्रल्हाद घ्या. 40-40 हजार वर्ष राज्य केलीत त्यांनी, राजा पृथ्वीचे राजा झालेत. समर्थांची दासबोधातलीच ओबी आहे, मनी धरावे ते होते. एकदा उपासना सुरू झाली की आपल्या मनाप्रमाणे सगळं घडायला लागतं. विघ्न अवघे चिनासोनी जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. याचा आणि याचा अर्थ काय लावाल? वैराग्य येतं याचा अर्थ असा की विचित्र काहीतरी वाटतं ना, ते वाटणं बंद होईल. 2 घास माझ्या पोटात गेले पाहिजेत, ते व्यवस्थित असले पाहिजेत. हे पण चवी करता खाणं, हाऊस म्हणून खाणं आणि छान जगाय करता योग्य तो आहार घेणं. मग तो काय कडूच, श्रीखंड खाताना चेहरा कडूच केला पाहिजे का? एक जण चेहरा कडू करून ते श्रीखंड खात होता का? नाही म्हणले वेदांताचा अभ्यास करून आले, जग नश्वर आहे, श्रीखंडही नश्वर आहे. काहीतरी विचित्र कल्पना नाही करायच्या, लक्षात घ्याल. समर्थ रामदास स्वामी आपल्याला वैराग्याची कल्पना देतात. स्वतः समर्थ उत्तम राजवाड्यासारखं मठ चालवत असत. राजवाडा असावा एखादा मठ, असे मठ असायचे. त्यांचा लंगोटीवरचा जो फोटो आहे ना, हा फोटो हा माणसाचा आहे बरं का, हा समर्थांचा फोटो नाही. एका माणसाचा फोटो काढलेला आहे हा, म्हणून हा फोटो अवॉइड करतो. माणसाचा नाही फोटो लावायचा, समर्थांचा. तो काल्पनिक नाहीये, तो तंजावरच्या भीमस्वामींनी काढलेला आहे फोटो. तो लंगोटीवरचा फोटो एकांतातला आहे. जसे आपण घरी बरमुडावर राहतो की नाही हाफ चड्डीवर, पण बाहेर जाताना कसे कपडे व्यवस्थित घालू, तसे समर्थ कथा कीर्तनाला उभे राहत असत. तेव्हा एखादा राजा उभा राहिला असं वाटत असे. राम सोहळा नावाचा ग्रंथ आत्माराम महाराजांनी लिहिलाय, जे समर्थांचे डायरेक्ट शिष्य आहेत. ते म्हणाले मी यांचं पहिलं कीर्तन ऐकलं तेव्हा एखादा राजा कीर्तन करतोय असं वाटत होतं. डोक्यावरती छान हुरमुजी रंगाचा फेटा, त्याच्यावरती खरे मोती असणारा तुरा, गळ्यापासून पायापर्यंत भरजरी कफनी हुरमुजी रंगाची, हातामध्ये कुबडीत तलवार. ती काय भाजी कापायला आहे काय? नाही, तेवढीच काकडी बिकडी कापा. आजही ती तलवार आहे, पण इतकी उंच कुबडी आहे. माणूस उभा राहिला तर काखेला येईल इतकी, उभा राहिल्यावर इतकी उंच कुबडी आहे, आणि तेवढी तलवार आहे. गुप्ती म्हणतात त्याला. एकदम प्रॅक्टिकल. आज जर समर्थ असते तर त्यांची विमानं असती, लक्षात घ्या. वैराग्याच्या विचित्र कल्पना करू नका. वैराग्याचा अर्थ भोवती काही असलं तरी मी त्यात न अडकणं. दासबोध वाचला की आपोआप ते वैराग्य प्राप्त होतं. कुठल्या गोष्टीत मी ऍडिक्ट होत नाही, कुरफटत नाही, आपोआप ही गोष्ट प्राप्त होते. आणि समर्थ सांगतात, चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. दासबोध वाचायला लागलं की आपल्याला आयडियाज यायला लागतात. अरे इथं असं वागलं पाहिजे, इथं फुकटचा वाईटपणा घेण्यात मजा नाही. हसून वेळ भागवून नेऊ, आपण सरळ भागायला गेलो, चुकलं आपलं, त्यापेक्षा असं केलं असतं आपण, आपलं काम झालं असतं. समर्थ आपल्याला राजकारण पण शिकवतात, त्यातनं चांगलं निर्माण करायकरता. आपण आपलं खरं मनात आहे ते बोलून टाकतो आणि पुन्हा असं म्हणतो की आमच्या मनात काही राहत नाही. याचा अर्थ आपल्यात क्षमता कमी आहे. रिॲक्शन देत असताना आपण त्या रिॲक्शनला फिल्टर केलं पाहिजे. वाटलं मनात बोललो, दासबोध सांगतो नाही, जगामध्ये जगमित्र, जिव्हे पाशी आहे सूत्र, कोठे तरी सत्पात्र होऊन राहावे. लहानपणापासून दासबोध जे वाचायला लागले, त्यांचा बिहेव जे आहे ते आपोआप बदलतं. वाईट वागतात लोक, असं ते वागू देत, परीक्षा बघतायत ते आपली. लगेचच्या लगेच मी लगेच असं कसं वागायचं, ही का पद्धत आहे का? ओके,
त्याची योग्यता तशीच आहे. दासबोध वाचायला लागलं की आपण आपल्या स्वतःवर कंट्रोल करायला लागतो आपोआप. साधारणतः माणसाची पद्धत अशी आहे की समोरचा कसं वागेल त्याच्याशी तसं वागायचं. हे काही प्रमाणात बरोबर पण आहे. ट्रॅफिकमध्ये असंच वागलं पाहिजे. तुम्ही जर रूल्स अँड रेग्युलेशन पाळत गेला तर तुम्ही घरी पोहोचणार कधी. समोरचा आला की असं आपण. मला एकाने परदेशात प्रश्न, बुवा तुम्ही पुण्यात गाडी कसे चालवता, पण समोरचा कसा तडमडेल त्याच्यावर असतं माझं म्हणणं. बरं असंच वागणार आहेत लोक. म्हशीचं दूध पिलं ना, 2 प्रकारची दूध असतात. गाई 100 गाई असू देत आणि वासरू सोडा, ते वासरू बरोबर आपल्या गाईच्या आपल्या आईच्या इथे जाऊन उभं राहतं. कसं कळतो 100 गाई ओळखतं कसं काय ते. 10 म्हशी असू द्या, ते रेडकू कुठेही उभं राहतं जाऊन. आणि आचूळ नाही त्या आपल्या कुठल्याही म्हशीची शेपटी. हे दूध पिल्यावर काय होणार सांगा. मला त्या दुधाबद्दल बोलायचं नाहीये. कोणी सिग्नल तोडला की मी फक्त एकच वाक्य बोलतो, म्हशीचं दूध. समर्थ आपल्याला चतुर बनवतात. चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित भ्रांत अवगुणी अवलक्षण. जे भ्रमित आहेत, जे अवगुणी आहेत, अवयचा अर्थ खाली जाणं, अवमूल्यन म्हणतो ना. अवयचा अर्थ आहे त्याच्यापेक्षा खाली जाणं, अवमूल्यन, अवतार, अवमान, मान आणि अवमान, अपमान. ते चाणक्यांचं वाक्य आहे. चाणक्य म्हणाले, जिथे आपला अपमान असतो, अवमान असतो, तिथे कधीही माणसानं पाऊल ठेवू नये. चाणक्यांबद्दल बोलतोय मी. जिथे आपला अपमान असतो, तिथे अवमान असतो, तिथे अजिबात पाऊल ठेवू नये. एका पुणेकरांनी त्याच्यावर पोस्ट लिहिली, मग ऑफिस सुटल्यावर कुठं जायचं. असे जे अवगुणी आहेत, दासबोध वाचायला लागल्यानंतर आपले अवगुण कधी बाजूला पडले हे आपल्याला कळत नाही ना. असे भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण. आपोआप चांगली लक्षणं. बाणायला होता मागे. उशिरा उठत असेल फार हळूहळू लगेच 10ला उठतो तो, एकदम 5ला उठायची गरज नाही. हळूहळू क्रमेण 9ला उठा, 8ला उठा, 7ला उठा आणि अगदी 3लाही उठू नका. योग्य तेवढी झोपही झाली पाहिजे. नाही तर विचित्र पहाटे उठलेली माणसं फार चिडचिड करतात बघा काही केव्हा. आणि मग मध्ये मध्ये प्रवचनाला जेव्हा जातात आणि 2-2 तासाचा तो बॅकलॉग भरून काढतात तेव्हा शांत होतात. गंमत जरा बोलण्याचा भाव असा की आपोआप आपले दुर्गुण. अरे आपण पूर्वी उर्मटपणानं बोलायचो, कळतं नाही हे असं बोलणं उपयोगाचं नाही. कुचकटपणानं बोलायचो. आज काय दासबोधाला वाटतं, आज कुठं दिवस उगवला. गंमत करणं सोडून द्या. गंमत हा भाग वेगळा, पण कुचकटपणानं बोलणं, टाकून बोलणं आणि नाईलाज म्हणून त्यांनी ऐकणं, हे आपोआप दासबोध नाही. मी असा माझं प्रारब्ध बिघडवतोय, मी पुढं मलाही भोगावं लागणार. एकदा ही गोष्ट पक्की झाली की आत्ता जे मी कर्म करतोय ते मला पुढे भोगावं लागणार आहे, की आत्ताच्या कर्मातच फरक पडतो. लाकडाची घरं असतात परदेशात सगळी. एक उत्तम सुतार होता. अंगावर काम घ्यायचा तो मनुष्य, मालक वेगळा, आणि तो सुतार प्रत्यक्षात घरं बांधून द्यायचा. त्या सुताराला कंटाळा आला, सर मला रिटायर करा, खूप कंटाळा आला मला, रिटायर करा. ते म्हणाले हरकत नाही, एक शेवटचं घर बांधशील माझ्याकरता प्लीज, तुझ्या गावातच बांधायचं, अमक्या ठिकाणी ते लाकडाचं घर छान तयार कर. आता यानं विचार केला त्या सुतारानं, शेवटचंच आहे हे, चांगलं नाही बांधलं तर मला परत बोलावलं पाहिजे ही अपेक्षाच नाही आहे. मनुष्य परफॉर्मन्स का चांगला ठेवतो, रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून. आता कोण कसले तरी खिळे वाकडे तिकडे बांधून कसं तरी बांधलं त्यांनी, ते नकोच होतं त्याला, पण ते आपलं ते मालकाचा शब्द म्हणून बांधलं. वाकडे तिकडे फळ्या, वाकडे तिकडे खिळे, वाकडे तिकडे सगळं, बाथरूम वाकडं, उलटच पाणी येतंय, खूप ठिकाणी येतं बघा.
कुठल्या बाजूला उतार ठेवला पाहिजे ही साधी, कसं तरी काहीतरी बांधून ठेवलं आणि किल्ली देऊन टाकली. हे घ्या म्हणले, झालं. मालकाने 30 किल्ली घेतली. म्हणाले तू माझ्याकरता आतापर्यंत हजारो घरं बांधलीस, तुला गिफ्ट म्हणून हे घर ठेव. इतके वर्ष तो छोट्या घरात राहत होता, आता मोठ्या घरात राहायला जाणार. पण प्रत्येक कोपऱ्यात त्याला आठवतं, चुकलं माझं. हे जर मला कळलं असतं की हे मला मिळणार आहे तर किती मन लावून केलं असतं. दासबोध हे कळवून देतो की हे पुढे भोगावं लागणार आहे. आपोआप असा विचार करू नका, सून सासूला बोलली, सासू सुनेला बोलली, परत ती सून सासू उलट होतं. पूर्वीचा आहे दृष्टांत हा. पूर्वी ते सासवा म्हणजे औरंगजेबाला हार जाणार नाहीत अशा दुष्ट होत्या. आता ते प्रोडक्शन बंद झालंय. हे उदाहरण म्हणून मी सासू सून बोललो. कुठलंही पुष्कळचे ऑफिसर्स आपल्या एम्प्लॉईजना छळतात बघा. अनेक उत्तम, मी नेहमी सांगतो, तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये असा, प्रायव्हेटमध्ये असा, हाताखालच्या लोकांना निश्चित काम करायला उद्युक्त करा. चांगलं काम केलं पाहिजे, माझ्याशी गाठ आहे, ओके. पण त्यांना टाकून बोलणं, कमी लेखणं, त्यांना त्रास देणं, ही गोष्ट करू नका. याचं कारण असं की हे केव्हा ना केव्हा तुम्हाला परत भोगावं लागणार आहे. पुढच्या वेळेला तुमचे इतके एम्प्लॉईज साहेब असतील आणि ते छळतील. म्हणून मला अनेकदा वाटतं सगळ्या ऑफिसर्सनी कथा ऐकली पाहिजे. होई, विधानसभेनी कथा ऐकली पाहिजे, लोकसभेनी कथा ऐकली पाहिजे. चालत्या काळात केलेली पाप पालथ्या काळात उरावर बसतात. हे जेव्हा पक्क होतं ना आतमध्ये, तेव्हा 2 पैसे मला मिळाले पाहिजेत असा तो विचार करेल. पण सर्वसामान्य जनतेचा रक्त शोषून मी पैसे मिळवणार नाही, नाही तर माझ्या मुलांना त्याचा त्रास होईल. हे दासबोध ज्ञानेश्वरी लक्षात आणून देते. आपोआप आतमध्ये आणि एकदम स्ट्रॉंगनेस होतो. असं दयाबिया काही नाही, एकदम स्ट्रॉंग. मी नाही वाईट वागणार, नाही वागणार, संपला विषय. कोण कसं बघायचं त्याचं बरं. म्हणून व्यवहारही सोडत नाही ती मंडळी. गोंदवलेकर महाराजांच्या भावानी त्यांच्या विरुद्ध केस घातली, ही जमीन माझी आहे. गोंदवलेकर महाराज रीतसर लढले ती केस. कोर्टात निघाले होते, टांग्यात बसून. महाराजांची परिस्थिती तुलनेने त्याच्यापेक्षा चांगली होती. महाराज म्हणले बस वाटेमध्ये, बस टांग्यात. तो म्हणला नाही आधी तुझ्या केस. अरे केस तू वकील दिलाय, मी वकील दिलाय, ते भांडतील, तू बस ना टांग्यात. त्याने विचार केला परत लांब जायचंय, टांग्यात बसूया. वाटेमध्ये नदी आली, हातपाय तोंड धुतले. त्याला जेवायला वाढलं. म्हणले तू 2 भाकरी खा, मी जास्त तुझ्या पण आणल्यात. म्हणले 2 भाकरी तू खा, मी खातो. अहो त्यांनी खाल्ली चटणी भाकरी. तो म्हणला दादा इतकं जर माझ्यावर प्रेम करतोस तर कोर्टात केस कशाला लावलीस? म्हणजे मला उत्तर का दिलंस? तुझी जमीन का देऊन टाक? अन्यायाने काही मिळता कामा नये हे तुला पटलं पाहिजे म्हणून. आणि ती केस महाराज जिंकले आणि कोर्टातनं बाहेर आल्यावर म्हणले घेऊन टाक तुला जमीन. हा आता माग. काय स्ट्रॉंग आहे तुम्ही मंडळी. दासबोध वाचनाने आपलं वर्तन असं घडायला लागतं. आपोआप जीवनाची खरी दृष्टी प्राप्त होते. बद्धची होती मुमुक्ष. बद्ध म्हणजे बांधला गेलेला. असं आहे, आपण बांधले गेलोय हेच कळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. बद्ध म्हणजे आपण ते बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध लक्षणं पाहणार आहोत. कुठपर्यंत आपण जाऊ मलाही आयडिया नाहीये. पण बद्ध याच्यामध्ये 2 आहेत. एक बद्ध म्हणजे बांधला गेलेला आणि आपण बांधले गेलेलो कळत नाही असा एक. आता बद्ध तो जाणी जायचा, अंधारीचा अंध जायचा. मला दिसत नाही, अंधार दिसत नाही, अंधार दिसत नाही हे कळायला सुद्धा डोळे पाहिजेत ना. अंधार बघायला पण डोळे लागतातच ना. समस्या खरी कशी आहे माहितीये का? आपण बांधलं गेलो हेच आपल्याला कळत नाही. याकरता आमचे पूज्य डोंगरेजी महाराज एक दृष्टांत द्यायचे. एका भागवतकारांनी भागवतात सांगितलं प्राणी पाळू नयेत आणि पाळलं तर त्यांना बंधनात ठेवू नये. कुत्र पाळा पण मोकळं ठेवायला पाहिजे. बांधल्यामुळे त्यांना चिडचिड बनवतो आपण. पोपट पाळू नये. जर पिंजऱ्यात त्याला ठेवलं की पुढच्या जन्मी आपला पोपट. ते माशाचं हे लावतात बघा लायब्ररी. ते बेळगावला गेलो मी, ते म्हणले बुवा मध्ये मध्ये आठवड्याला आम्ही ते मासे बदलतो. हो म्हणलं माशांना पण जरा नवीन चेहरे बघायला मिळतात.
शास्त्र काय सांगतो हे सांगतो, लगेच उद्याच्या उद्या काढून टाकायची गरज नाहीये. मी सांगतोय हे सांगायलाच मला बसवलं ना इथे. म्हणून पोपट पाळू नये, नाही तर पुढच्या जन्मी तुम्ही तसे बंधनात. असं ऐकलं त्या एका व्यापाऱ्याने, घरी आला आणि आपल्या गड्याला सांगितलं, ए बाबा धोंड्या इकडे ये, आपला तो राघू आहे ना, त्याला त्या पिंजऱ्यातनं बाहेर काढ आणि टाकून दे. त्यालाही बरं वाटलं, कारण रोज त्याला आंघोळी घालण्यात त्याचा वेळ जायचा. तो वरती टेरेसवर गेला आणि दार उघडलं, पोपट बाहेर काढला आणि फेकून दिला. तो असा 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 जात त्या समोरच्या आंब्याच्या फांदीवर बसला. ते दार तसंच उघड आहे. इतक्यात हाक मारली, ए धोंड्या. आईनं हाक, त्या बायकोनं हाक मारली, मला नारळ खवून दे. तो खाली आला, नारळ खवडतोय. थोड्या वेळानं जेव्हा तो पिंजरा न्यायला आला, तेव्हा तो पोपट परत आला आणि त्यात जाऊन बसला होता आणि त्यानं चोचीनं दार लावून घेतलं होतं. त्याला असं वाटलं की यालाच लाईफ म्हणतात. लाईफ कशाला म्हणतात? आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. दासबोध वाचायला लागलं की कळतं मी नको त्या गोष्टीत किती अडकलोय. संस्थेत अडकलोय, अमक्यात अडकलोय, जातीपातीत अडकलोय. कसलं काय, कुठली जात? या जन्मी आपल्याला हा देह मिळालाय, पुढच्या जन्मी दुसरा मिळेल. जातीपातीचं राजकारण तेच लोक खेळतात जे देहाला मी समजतात. स्त्री पुरुष, आता या जन्मी आपण पुरुष झालोय, पुढच्या जन्मी स्त्री हो, काय माहिती आपल्याला. प्रत्येक जन्म वेगवेगळा आहे आपला. एकदा जनकाने आग्रह केला याज्ञवल्क्यांना की मला पाठीमागचा जन्म दाखवा. ते म्हणले असं विचारू नये. नाही म्हणला, शपथ आहे तुम्हाला, मला पाठीमागचा जन्म दाखवा. आणि पाठीमागचा जन्म जेव्हा दाखवला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, गेल्या जन्मी जी आई होती ती या जन्मी जनकाची पत्नी होती. हे एकदा पक्क कळलं ना की अगदी, हे सगळे कदाचित गेल्या जन्मीचा शत्रू असेल या जन्मी माझी पत्नी झालेला. बघतोच मी तुमच्या घरात, बायकोच आहे मी तुमची. काय माहिती, म्हणजे असंच असतं असं काही मला म्हणायचं नाही, तसं म्हणायचं माझं सामर्थ्यही नाही. विनोदानं मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि एकदा ही गोष्ट कळली की बद्धची होती मुमुक्ष. मी सामान्य गोष्टी करता नाही जन्माला, सगळं करीन मी, व्यवहार सगळ्यांकरता जो करायचा आहे, पण मी माझं कल्याण करून मरीन. माझं कल्याण झाल्याशिवाय मी मरणार नाही. मूर्ख होती अतिदक्ष. मूर्ख याचा अर्थ मोहित झालेला, त्याला मूर्ख म्हणतात. मोहित होणं, मोहित होणं याचा अर्थ जे जसं नाहीये त्याला तसं मानणं आणि त्याच्या मागे भरपटलं जाणं. मूर्ख याचा अर्थ ज्याला काही कळत नाही त्याला आपण मूर्ख म्हणतो. मूर्ख हा शब्द मोहित होणं अशा अर्थानं आहे. मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष. जे देवधर्माला मानत नसतात, वी डू नॉट बिलीव्ह इन गॉड. हे असतं बघा, तारुण्यामध्ये जरा शरीराच्या तारुण्याचा प्रभाव इतका असतो आपल्या मनावर की म्हणजे तो मूर्खपणा आहे. तो असं देवधर्माला मूर्ख म्हणणारे लोक आहेत बरं. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ज्ञानोबा तुकोबा ह्यांच्यात काही अर्थ नाही. त्यांचंच काय ईट ड्रिंक अँड बी मेरी ह्याच्यात अर्थ आहे. आणि काहीतरी आपलं बोलायचं, वी डू नॉट बिलीव्ह इन गॉड. परदेशात गेल्यावर एक गोष्ट लक्षात, जेवढं बोबडं बोलू तेवढं चांगलं इंग्लिश. आर लिहायचा पण म्हणायचा नाही, सायलेंट आहे. आव. आमच्याकडे पोट बिघडलं की पडते त्याला आव म्हणतात. या खुणा सुद्धा बघा ना, जिंकल्याची सगळ्या जगातली खूण काय आहे? आपल्याकडे ही कशाला वापरतात? साफ झाल्यावर ते जिंकल्यासारखंच असतं. कसलं काय हो? जे लोक नास्तिक बिस्तिक ते अडकलेत ना, त्यांना मी नेहमी सांगतो, तुम्ही ज्ञानोबा तुकोबा नका वाचू. तुम्ही एक गोष्ट करा, तुम्ही आईन्स्टाईन वाचा, तुम्ही स्टीफन हॉकिन्स वाचा. अरे तुम्ही डेल कार्नेजी वाचा, तुम्ही सर जेम्स जीन्स वाचा, तुम्ही लॉवेल वाचा. एक सुंदर पुस्तक पाहिलं मी,
स्टीवन वाइनबर्गचं पुस्तक आहे, पर 3 मिनिट्स हे त्याचं नाव आहे. पर 3 मिनिट्स, 3 मिनिटात जग कसं निर्माण झालं, प्रत्येक 3-3 मिनिटाला काय काय होत गेलं हे त्यांनी लिहिलंय. आणि तुम्ही वेदांत वाचा, विश्वनिर्मिती कच्ची प्रक्रिया वाचा, तुम्हाला जाणवेल अरे हेच सगळं कॉपी केलंय त्यानं. तुम्ही अमुक 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 हा नियम सांगता, पण हा नियम का? पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटी आहे ती जास्त आहे आणि चंद्रातली कमी आहे असं का सांगा ना, आणि त्यात काय बदल करा ना. विज्ञानाचे तुम्ही नियम शोधून काढता म्हणजे तुम्ही इन्व्हेन्शन करता का डिस्कव्हरी करता? फक्त डिस्कव्हरी करता, तुम्ही इन्व्हेन्शन काहीच करू शकत नाही. एक मला असा पदार्थ सांगा की जो माणसानं तयार केलेला खायला चालतो. एक मला पदार्थ सांगा, माणसानं उगवलेला आहे असा मला सांगा पदार्थ, खायला चालतो, पैसे नव्हे. जे जे आपण खातो ते सगळं निसर्गानेच उगवतं की नाही. तुम्ही ज्याला निसर्ग म्हणता त्याला संत देव म्हणतात. अजगरावरची वेलबुट्टी पाहिली ना तुम्ही, नागावरचा 10 आकडा पाहिलाय ना. समर्थांचा अभंग आहे. मी का सांगतो हे लक्षात घ्याल की आपोआप दासोद वाचायला लागलं की माणूस जे स्वतःला काहीतरी समजत असतो, वी डू नॉट बिलीव्ह इन गॉड वगैरे वगैरे, त्याला कळायला लागतं नाही आपल्याला कळत नाही असं खूप काही जगात आहे आपोआप. आणि त्यात त्याचंच कल्याण आहे. ते काय समर्थांना मानल्यावर आता समर्थ जिंकले असं थोडीच आहे. त्यांना काय जिंकून करायचंय, त्यांचं काम केव्हाच झालंय. आपण ज्ञानोबांना मानलं, ज्ञानोबांना काय धन्यता येणार आहे का? आपण आपल्या अहंकारानं जे काही गैरसमज करून घेतलेले असतात त्यामुळे अवनत दशेला जातो. हे आपोआप समर्थांचा अभंग आहे की आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. बांधिले घुमट किल्ल्याचे तट, तेथे फुटती पिंपळवट, नाही विहीर नाही मोठ, तयाला पाणी कोण पाजितो. तिथे काय वरती काय पाण्याची योजना आहे का काही? स्प्रिंकलर सिस्टीम. कुठे केवढे वाढतात ते, पर वर्षात एकदा पाऊस पडतो, ते पाणी बरोबर धरून ठेवतो तो वडाचं किंवा पिंपळाचं झाड. अहो कर्णाला नदीत सोडून दिलं, कसा जगला तो? भगवंताची व्यवस्था आहे ती. किती माणसं, आपण 2-4 वर्षापूर्वी महापूर आला होता बघा आमच्या स्वारगेटला वगैरे, तिकडे वरती शंकर महाराज मठापासून ते खूप गाड्या वाहून गेल्या. किती लोक मेले त्यात. स्वारगेट जवळच्या ओढ्यात एक लहान बाळ सापडलं, ते असं वरती तरंगत होतं. घरातले सगळे मेले ते बाळ जगलं. कोणी जगवलं त्याला? आपल्या इच्छेनं, मी नेहमीच सांगतो, आपल्या इच्छेनं आपलं रक्ताभिसरण सुद्धा चालू नाहीये. आपल्या इच्छेनं आपलं हार्ट पंपिंग सुद्धा चालू नाहीये. आपल्या इच्छेनं श्वासोच्छ्वासही चालू. आपल्याला विचारून श्वासोच्छ्वास चालू आहे का? नाही म्हणले सगळी बटणं बंद करताना हे पण बंद करा. तुम्ही जागे झालात की माझं ऑन करा. हा बटन आहे का कुठं असं बटन? डोळ्यांनी बघतो ध्वनी, परिसितो कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, ही ईश्वराची दया. हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती ती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. सकाळी आपल्याला जाग येते, कशामुळे येते? परमेश्वराची इच्छा आहे अजून, म्हणून म्हणले आमचा पहाटे 3चा गजर कधी चुकला नाही. 3ला 1 मिनिट कमी असताना मी वाट पाहतो अजून कसा गजर होत नाही, मग मी बंद करतो आणि परत झोपतो. आणि एक दिवस सगळे 3चा वाजला, 4चा वाजला, 7चा वाजला, 8 वाजला, कुणी बंदही करायला गेलं नाही. काय झालं? म्हणले लोक जागे झाले, उचला म्हणले ना. सकाळी आपल्याला जाग येते ही सुद्धा आपल्या इच्छेने होत नाही. हे जेव्हा समर्थ लक्षात आणून देतात त्यावेळेला अभक्तची पावती मोक्ष, अभक्त नास्तिक अनन्य भक्त होतात. पुढे सांगतात नाना दोष ते नासती. अनेक प्रकारचे दोष आपण आचरत असतो आपोआप. उदाहरणार्थ आपण पृथ्वीवर थुंकतो, उदाहरण घ्या. हे स्टरलायझेशन वगैरे आहेच आहे, पण त्याही पेक्षा पृथ्वीत एक देवता आहे, तिचं नाव आहे माधवी.
ही भगवान महाविष्णूंची पत्नी मानली आहे. आपल्या प्रत्येक वस्तूला 3 प्रकारची स्वरूप सांगितली आहेत. एक त्याचा स्थूल देह, एक त्याचा सूक्ष्म देह आणि एक त्याचा आध्यात्मिक देह, कारण देह. आपल्या सुद्धा शरीराचे असे 3 भाग आहेत. एक फिजिकल बॉडी, ऑस्ट्रल बॉडी आणि कॉझल बॉडी. 3 प्रकारची शरीर आहेत. आपल्याला गाढ झोप लागल्यानंतर आपण कारण शरीरात गेलेलो असतो. मन काही विचार करत नसतं. म्हणून सूक्ष्म शरीरातून सुद्धा आपण बाहेर पडलेलो असतो. अहो साधं स्थूल देह आहे म्हणजे आपण असतो असं नाही. हात कापला तरी आपण असतो, पाय कापला तरी आपण असतो, अंगठा कापला तरी आपण असतो. हृदयाचं प्लांटेशन करतात, किडन्या बदलतात, सगळं बदललं तरी चालतं. याचा अर्थ हे शरीर. आणि शत्रूची सुद्धा किडनी मला चालते, होय की नाही? ज्याला शत्रू मानतो त्याची किडनी चालू शकते. रक्त चालतं की नाही एकमेकांचं? नाही ते सेम असेल तर ब्लड ग्रुप. याचा अर्थ हे वरचं फक्त शरीर आहे. ह्या शरीराच्या आतमध्ये एक सूक्ष्म देह आहे, ज्याला दैवी शरीर असं म्हणायचं. आपल्या प्रत्येकाचं एक दैवी सामर्थ्य आहे. ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. द गोल इज टू मॅनिफेस्ट डिव्हिनिटी बाय विदिन, कंट्रोलिंग बाय नेचर, एक्सटर्नल और इंटरनल. डू इट बाय वर्क और वर्शिप, फिलॉसॉफी और सायकिक कंट्रोल अँड बी फ्री. विवेकानंदांचं पहिलं भाषण नेहमी हे असायचं, ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. मी प्रवचन करतोय म्हणून माझ्याकडं दैवी सामर्थ्य जास्त आहे. आणि ही मुलगी ऐकायला बसलाय, हा मुलगा छोटा ऐकायला बसलाय, तोंडात हात घालतोय, म्हणजे याच्यात ते कमी असं नाही, त्याच्यातही तेवढंच सामर्थ्य आहे. ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. हे एकदा कळलं ना की कुठलाही कॉम्प्लेक्स राहत नाही. आवर ड्युटी इज डेव्हलप इट, असं ते सांगतायत. या पृथ्वीला जे वरचं शरीर आहे ते स्थूल शरीर आहे. त्यातलं आतलं सूक्ष्म शरीर म्हणजे त्यातली देवी आहे, ती विष्णूंची पत्नी मानली आहे आपल्या शास्त्राप्रमाणे. पत्नी याचा अर्थ आपण आपले नवरा बायको ते नका गृहीत धरू. पत्नी याचा अर्थ पती पत्नीला सगळं देऊन टाकतो आणि तिच्याद्वारे कार्य करतो, अशा अर्थानं पती पत्नी म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर आता आपण जे उपभोगतोय तेच डोळ्यासमोर येतं, तसं नाहीये. असो, तर या पृथ्वीच्या अंगावर आपण थुंकलो, उदाहरण घ्या, थुंकलो तर पर्यायानं हळूहळू आपण गरीब व्हायला लागतो. बरं, खूप रिक्षेवाले, मी खूप ज्यांनी विचारलं त्यांना म्हणलं, दादा मी सांगू का तुमचे पैसे टिकत नाहीत? तो म्हणला नाही. मी सांगू, पृथ्वीवर थुंकत जाऊ नका, थुंकायला जागा केली तिथे जाऊन थुंका. आपोआप आपल्यामध्ये नियम येतात. दासबोध वाचल्यावर काय होतं? ना दोषते ना सती. चुकीचं जे आपण वागत असतो ना ते आपल्याला कळतं नाही, हे मी चुकीचं वागतोय, सिग्नल मोडणं बरोबर नाही, नियमावली व्यवस्थित पाळली पाहिजे, म्हणजे मला पर्यायानं केव्हा ना केव्हा चांगलं सगळं प्राप्त होईल. आणि एक विवेक ठेवूया. सगळेजण चालले तर मी आपल्या वेडासारखं थांबलोय, हे नाही उपयोगाचं. मी नेहमीच सांगतो, आपल्याकडे पुण्यामध्ये जे पिवळा, हिरवा आणि तांबडा याचे अर्थ खूप वेगळे आहेत जगापेक्षा. जगामध्ये हिरवा म्हणजे जा, पिवळा म्हणजे पहा आणि जा, आणि तांबडा म्हणजे थांबा. हे जगात आहे सगळीकडं. भारत, आपल्या पुण्यात कसं आहे, हिरवा म्हणजे जोरात जा, पिवळा म्हणजे आता कधीच हिरवा होणार नाही आयुष्यात, लास्ट शेवटचा चान्स आहे, इतक्या जोरात जा. आणि तांबडा याचा अर्थ पोलीस नसेल तर जा. हे गंमत थोडीशी. विवेक नावाची गोष्ट आपोआप येते. आणि कधी कसं वागायचं या सगळ्या धोरणांचा आपण अभ्यास करायला लागतो. ऐसी याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती. अधोगती तर 100% थांबते. एक लक्षात घ्या, दासबोधाच्या तुम्ही नादाला लागलात म्हणजे इतके ग्रंथ आतापर्यंत ऐकलेले, हे सगळे ग्रंथ आपल्यावर कृपा करणार आहेत. परिणाम असा की आपण स्टेपअप होत जाता. आहे त्यापेक्षा तुम्ही प्रपंचातही स्टेपअप होता. बरं, असा विचार करू नका की दासबोध वाचल्यावर फक्त वैराग्यच प्राप्त होतं. नाही, योग्य त्याच्याशी लग्न व्हायचंय ते व्यवस्थित होईल, 2 पैसे पाहिजेत, नोकरी चांगली करायची ते बरोबर प्राप्त होईल. एक गोरेगावचा माझा मित्र आहे, तो मला मालाडला भेटायला आला. नाव नंतर खोलीत सांगतो मी त्याला. तो म्हणला, बुवा मला खूप लहानपणापासून ओळखतो, पुरं कीर्तनाला निघालो होतो मी मालाडला, तो गोरेगावहून मला भेटायला आला. रात्री मुक्काम केला आणि रडायला लागला. नोकऱ्या गेला म्हणला सगळ्या माझ्या. सरळ वागतोय, सज्जनपणानं वागतोय, सगळ्यांनी मला हाकलून दिला अक्षरशः. मला त्यांनी डोळ्यात पाणी आणून विचारलं,
बुवा जगात खरंच देव आहे का हो? मी तुमची त्यांची ओळख करून देऊ शकतो. अर्थात आम्ही कधीच हे पर्सनली घ्यायचं नाही. मी त्याला म्हटलं हे समर्थांना जाऊन विचार. रात्री तो लगेच 10-10:30 गोष्ट घडली. लगेच काय टॅक्सी काय जे पकडले आणि स्वारगेटला गेला. स्वारगेटला आला, इथे मुंबईहून मालाडून स्वारगेटला आला. स्वारगेटहून सातारची गाडी पकडून गडावर जायचंय. स्वारगेटला आला आणि त्याला मेसेज आला की अपॉइंटमेंटला या. त्याचा मला तिथून फोन पहाटे, त्याचा ओढ म्हणून उचलला. पहाटे 3ला मला कटकट. तो म्हणला बुवा असं असं आहे. म्हणलं आता परत जाऊ नकोस, आता समर्थांना विचार. तो गडावर गेला. अभिषेक काय असेल ते केलं आणि परत यायला निघाला. HSBC बँकेतला मोठा ऑफिसर आहे. आता तो कतारला आहे, तिथला मेन आहे. म्हणजे असा नका विचार करू दासबोध समर्थ हे फक्त आपल्याला प्रॅक्टिकल बनवतात आणि वैराग्यशाली. असे चमत्कारही अनेक आहेत. फक्त त्याच्या नादाला लागू नका. माणूस असा आहे चमत्कारिक आहे तो. आता महाराजांनी माझ्या मनातलं ओळखलं ना तर ते खरे महाराज. खरा महाराज आहे तो मुद्दाम ओळखणार नाही, ओळखून सुद्धा. आणि जो खोटा आहे तो उगाच तुमच्या मनातलं ओळखलं दाखवेल. कारण 2-4-5च प्रॉब्लेम असतात. पत्रिका दाखवली की आपण 5-6 प्रश्न विचारतो. आरोग्य, नातेवाईक, संपत्ती, घरदार आणि पुढं काय होईल. हे 5-6 प्रश्न, 6वा प्रश्नच नाहीये. पण बनेल माणसं असतात ना. एक गमतीनं मी नेहमी सांगतो, तुम्हाला भविष्य बघायचंय का, शिकायचंय का, एक काम करा, मोठा बोर्ड करा, कुंडलीवर मार्गदर्शन केलं जाईल. हळूहळू गर्दी वाढायला लागली की त्याची पत्रिका फक्त सरळ धरता आली पाहिजे आपल्याला, म्हणजे उलटी नाही धरायची, नाही तर आपण बावळट त्याला कळलं. आणि एवढंच करा तुम्ही, फक्त उगाच हिशोब केल्यासारखं दाखवायचं. एकदा गंभीर चेहरा करायचा, एकदा हसरा करायचा, परत गंभीर, परत हसा. तो आपल्याकडे बघत असतो. त्याची क्युरिओसिटी इतकी ताणली जायची, इतकी ताणवायची. आणि पहिलं वाक्य हे बोला, तुम्ही जगाकरता खूप काही करता पण लोकांना त्याची किंमत नाही. तो पुढे सरकून असतो, कारण प्रत्येकाला तसं वाटत असतं. समर्थ सांगतात, मी काल सांगितलेलं वाक्याने पुन्हा सांगतो, भविष्य सांगणाऱ्याकडे जाऊ नका, भविष्य बदलणाऱ्याकडे जा. याचा अर्थ ती विद्या खोटी नाही बरं, ते खूप महान आहे तेही शास्त्र, जरूर त्याचा उपयोग करून घ्यावा. पण समर्थ सांगतात, ऐशी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. दासबोध वाचला, दासबोध ऐकला की निदान काही काळापुरतं तरी मनाला शांत वाटतं. अवास्तव आपण फरफटले जात असतो, ती अशी आहे, तो असा आहे, टवळी वगैरे काय त्याचं नशीब आणि तो, मी माझं काम नीट करणार, संपला विषय. एकदम स्ट्रॉंग होतो माणूस. पुढे सांगतात, जयाचा भावार्थ जैसा, ज्या प्रकारे आपण शरण जावं त्या प्रकारे दासबोध फल देतं. आणि इथे ग्रंथारंभ लक्षण समास पाहिला, समाप्त होतो. जय जय रघुवीर. थोडं भजन करूया आणि पुढच्या कथानकाकडे जाऊया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय
आता प्रत्यक्षामध्ये दासबोधाला आरंभ होतो. कुठल्याही ग्रंथाला आरंभ करताना आपली भारतीय परंपरा असं सांगते की श्री गणेशाला नमस्कार करा. आणि लक्षात ठेवावं, ज्ञानोबा तुकोबांना जर आपण आपले आदर्श मानत असू तर त्यांचं ऐकण्यासाठी आपण गणेशाचं स्तवन केलं पाहिजे. पूर्वी शाळेमध्ये ग ग गणेशाचा, म म महादेवाचा, श श शारदेचा असं शिकवलं जात असे. याचं कारण लहानपणापासून भक्तीचं बीज मुलांच्या चित्तात जावं ही आपल्या पूर्वजांची इच्छा होती. पण तथाकथित सेक्युलरिझम आलं आणि ग ग गाढवाचा, सेक्युलरिझम म्हणजे गाढव, लक्षात ठेवायचं. असं कधी सेक्युलरिझम शक्यच नाही. प्रत्येकाला सतरंजीचा धर्मच आहे ना. सतरंजी सारखी असणं हा तिचा धर्म आहे. सापानं सापासारखं असणं हा त्याचा धर्म आहे. धारण अमक्या गुणांनी स्वतःला धारण करणे याला धर्म म्हणतात. म्हणून अशक्य गोष्टी आहेत या. म माकडाचा नाही, हे आपल्या घरापुरतं आपण सांभाळायला पाहिजे. तिकडचं समजा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये आहे, ते कसं बदलणार? कॉन्व्हेंटचा अर्थच एकाने सांगितला कानवेंट. कुणाचंही मी ऐकणार नाही. म्हणून घरात आल्यावर आपल्याला त्याचे संस्कार करता आले पाहिजेत. मी कालच एक सेक्युलर वाचलं, अनेक राज्यामध्ये राखी घालून जर वर्गात मुलगा आला तर त्याला राखी काढायला लावली पाहिजे असं सर्क्युलर आलं या सेक्युलर वाल्यांचं सर्क्युलर. का हो असं का असे ना का राखी? ते म्हणले मुलांना काहीतरी वाईट वाटतं. कसलं वाईट वाटतं? कधी वाईट वाटायला लागलं? म्हणून पद्धत माहिती पाहिजे की आयुर्वेदिक ग्रंथ लिहिताना रसायनशास्त्राचा केमी नावाचा जो होऊन गेला ना मोठा सायंटिस्ट, म्हणून केमिस्ट्री असं नंतर, पण ते शास्त्र शंकराचार्यांच्या गुरुजींना अवगत होतं. त्याला त्यावेळेला रसायनशास्त्र म्हणत असत. गोविंदपादांना अद्वैत वेदांत ते सांगतात, पण हे विश्व कसं बनलंय, त्याचे फॉर्म्युलेच काय आहेत, हे सगळं जुनं आहे. हा ग्रंथ लिहिताना रसतंत्रज्ञ शास्त्र असा ग्रंथ आहे त्यांचा, माझं नाव चुकेल कदाचित, आहे ग्रंथ केमिस्ट्रीचा पण आरंभ गणेशाच्या पासून आहे. ग्रंथ आयुर्वेदाचा चारवाकाचा पण या चारवाक नाही वाघभट्टाचा, पण आरंभ गणेशाच्या स्तवनापासून. इथे समर्थांनी तो प्रोटोकॉल पाळला. गणेशाला नमस्कार करतात. ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. बस गणेशाचं वास्तविक स्वरूप काय? भूपाली आपल्याला माहिती आहे, विश्व नावाची गोष्ट सुरुवात झाली आहे. आरंभ हा स्पंदनापासून झालेली आहे. स्पंदन, बिग बँग थिअरी. मोठा आवाज आला, तो कुठला आवाज आलाय? धडाम. जगामध्ये 2 विभाग आहेत या वैज्ञानिकांचे. काही लोक बिग बँग थिअरी मानतात, गॉड पार्टिकल मानतात, आणि काही लोक मानत नाही. आपले जयंत नारळीकर न मानणाऱ्यातले आपले आहेत, ते बरोबर आहे, पण ते तसलं काही नाही. जग ही आपोआपी आहे असं या मताचे आहेत. आणि आता त्यांचं मत खोडलं गेलंय, हे माहिती असलं पाहिजे आपल्याला. आणि आता जग हे सुरू झालं, ते सुरू होताना मोठाच्या मोठा स्फोट झाला. खूप मोठा अग्नी तयार झाला आणि अग्नीतून हे विश्व निर्माण झालं. आकाश पूर्वी एवढंसं होतं, टिंबा एवढं, आणि आता किती वाढत वाढत फुगा फुगतो असं 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 झालं, असं वैज्ञानिक मानतात. तो जो पहिला आवाज झाला तो कुठला? धडाम आहे का? धुडूम आहे का? किंवा अनेक स्त्रिया भांड्याची आदळापट करतात स्वयंपाकघरामध्ये, तसा आहे का? एका बाईंना प्रश्न विचारला, इतक्या जोरात भांडी का आपटताय तुम्ही? मी आलो त्याच्याबद्दल आणि आमचे साथीदार आले याबद्दल तुम्हाला काय तक्रार नाही? म्हणले तुम्ही आलात त्याच्याबद्दल काही नाही आहे, पण प्रत्येक भांड मी जोर जोरात या करता आपटते, त्या भांड्यावरती यांचं नाव आहे.
आता लक्षात राहील मुद्दा, याच्याकरता विनोद आहे, विनोदाकरता नसतो. तो आवाज कुठला आहे पाहिला. काळ सुरुवात झाला नव्हता आणि दिशा सुरू झाल्या नव्हत्या, त्या काळात जर निर्माण कोण झाला असेल तर ओम. आणि तो गंधारात आहे बर का. ग पासून सा ठरलाय आणि सगळ्याच्या सगळं सप्तक ठरलंय. ग ओम. आणि तो किती मोठा. माझा दम संपला म्हणून मी थांबलो. काही हजार वर्ष तो ओम चाललाय. काही हजार वर्ष. हजार हे आपण म्हणायचं, कारण तेव्हा काळच निर्माण झाला नव्हता. काळ निर्माण झाला नव्हता याचा अंदाज तरी करता येतो का आपल्याला. कारण आपण सगळं काळाने मोजतो आणि दिशांनी मोजतो. प्रवचन आहे ते नेमकं कुठं आहे. दिशा. आणि किती वाजता आहे. पेपर कुठे आहे, किती वाजता आहे. आणि मुख्य प्रसाद कधी आहे. काळ निर्माण झाला होता याचा अंदाज करता येईल का आपल्याला. आणि तेव्हा जो उद्गार आहे तो ओम. आणि हे गणेशाचं स्वरूप आहे. नुसते गुण आहेत लक्षात घ्याल ते. गणेश म्हटल्याबरोबर आपल्याला काहीतरी मूर्ती आठवते. नुसते गुण. उदाहरण सांगतो मी याला. गुण हे द्रव्यामध्ये येतात म्हणून प्रकट होतात, अप्रकट स्थितीत ते असतात. एक गोडवा लक्षात घ्या. गोडवा, गोडपणा. तो साखरेत गेला. अशी साखर तुम्ही पाण्यात टाकली आणि सगळंच्या सगळं पाणी म्हणजे ती खडी साखर पाण्यात विरघळली. गोडवा कुठं गेला हो. खडी साखरेत गोडवा शिरतो, तसा तो ओम गणपतीच्या मूर्तीत शिरतो. तो वेगळा आहे. पण खडी साखर कुठून गोड नाही सांगा. इकडून इकडच्या बाजून जरा कमी गोड आहे, इकडून चांगली गोड आहे, असं असतं का कधी. मिरची. तिखटपणा नावाची गोष्ट मिरचीत शिरली. ते पहिलं जे असतं ना त्याला म्हणायचं तन मात्र. तेवढंच ते केव्हा तरी मॅटर मध्ये शिरतं. सगळं श्रीमद देवी भागवत याच्यावरती आहे. एनर्जी मॅटर मध्ये शिरते. हे कोणाला अमान्यच करता येणार नाही. तसा तो ओम जो आहे त्याचा शोध पुढे शंकरांनी लावला. म्हणून शंकरांना गणेशाचे जनक म्हणतात. बरोबर आहे. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचे जनकच म्हणतात ना. बरोबर आहे. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा जनक म्हणतात. गुरुत्वाकर्षण नियमाचा जनक. मग तो शोधून काढेपर्यंत ते आकाशामध्ये उडून जात होतो का पाखरासारखं सफरचंद. त्यानं शोधून काढलं. तसा ओम शंकरांच्या आधी आहे, पण शिवांनी तो आत्मसात केला आणि म्हणून त्यांच्या जपामध्ये ओम नमः शिवाय आहे. दोघांनी, शंकर आणि गणेश या दोघांनी ते स्वरूप जाणलं. आपल्यालाही ते जाणता येतं. आपलं लास्ट डेस्टिनेशन तेच आहे. असो, त्याला नमस्कार. आता इथून पुढे गणपतीची आरती कराल, गणेशाला आठवाल, तेव्हा एवढंच आठवा, विश्व ज्यानं निर्माण केलं त्याचा आरंभ आहे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. सगुण आणि निर्गुणाच्या बॉर्डरवर जर कोण असेल तर हा ओम आहे. म्हणून जगातली सगळ्यात जुनी उपासना गणेशाची आहे बरं का. थायलंड मध्ये गणपती बसवला जातो. सिंगापूरच्या नाण्यावरती गणेशाचं चित्र आहे आजही. एलिफंट गॉड म्हणतात. इंडोनेशियाला आम्ही गेलो होतो. पूर्ण इस्लामिक राष्ट्र आहे, पण त्यांच्या नोटेवर गणपती आहे. माझ्याकडे ती नोट होती, आता कुठेतरी घरातल्या घरातून मिसप्लेस झाली आहे. पण गणपतीचं चित्रण बाकी तो इंडोनेशियन डॉलर आहे. जेव्हा नवाज शरीफ काय 25 वर्षापूर्वी पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले तेव्हा ते तिकडे इंडोनेशियाला गेले होते आणि त्यांनी तिथे भाषण केलं. ते म्हणाले, दिस इज इंडियन गॉड, रिमूव्ह इट. हा गणपती काढून टाका, आपण इस्लाम धर्माचे आहोत हे काढून टाका. तेव्हा इंडोनेशिया कट्टर इस्लामिक राष्ट्र आहे, पण त्यांनी सांगितलं हमने हमारा धर्म बदला है, बाप नहीं. आणि तो गणपती तसाच ठेवला. या गणेशाचं किती वर्णन करावं. अ उ म आणि ती चंद्रकोर.
एवढं 3.5 मात्राचा ओम, यात सगळं ज्ञान आलं. म्हणून संन्यासी लोकांना फक्त ओमचा जप आहे. 16,000 ओम, 16,000 वेळा ओम म्हणायचं रोज. बाकी नाही जमलं तर 11 वेळा ओम म्हणत चला. सगळ्यांनी ओम म्हणायचा नसतो. स्त्रियांकरता ओम हा नकारात्मकता देतो, पण तो 11 वेळा म्हणला तर नाही देत. 11 ओंकाराची साधना रोज सकाळी बसावं आणि जितकं बेसला म्हणता येईल ते रोज म्हणावं. म्हणजे काय होतं, आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटी ज्या भरल्यात ना त्या फेकून दिल्या जातात. तर ओम पासून विश्व निर्माण झालंय. ओम नावाची गोष्ट या विश्वात सर्वत्र भरली आहे. स्पंदनाने हे जग चाललंय आजही. त्या स्पंदनातलं सगळ्यात करेक्ट, सगळ्यात योग्य स्पंदन कुठलं असेल तर ओम. याच्यापासून सगळे मंत्र आहेत बरं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम ओम ओम. बीज मंत्र ओम आहे. श्री सुद्धा ओम पासून आहे. सगळे मंत्र ओम पासून आहे. आणि ते गणेशाचं स्वरूप आहे. समर्थ त्याला नमस्कार करतात. अज्ञान भ्रांती छेदका. आपल्या मूलाधारामध्ये असणारा गणेश, जर त्यानं ठरवलं तर सगळ्या प्रकारचं ज्ञान तो आपल्याला देऊ शकतो. समर्थ सांगतात, माझी ये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्यास वदवावे, कृपा कटाक्षे करोमी. गणेशाची कृपा म्हणजे कळण्याची व्यवस्था. आपल्याला जे कळतं ते कोणाच्या कृपेनं? ती देवता कुठली आहे? गणेश. देवता नावाचं शास्त्र आहे भारतीयांचं. म्हणजे चायनीज माणसाला सुद्धा कळतं, कळण्याची व्यवस्था. अगदी माकडाला कळतं, बोकडाला कळतं, सगळ्या सापाला कळतं. कळणं नावाची व्यवस्था जी आहे ना ती गणेशाची आहे. ती देवता कुठली आहे तर गणेश. कळण्याकरता गणेशाची कृपा. जेवढी कृपा तेवढंच कळतं. हे कळायला नको असं तेव्हा त्याला वाटतं, नाही हे याला कळून हा मिसयूज करील याचा. म्हणून आपल्याकडे विद्यार्थी शिकायला तर आपल्याला कळत, ह्याला कळत कसं नाही असं वाटतं. आपल्याला ही गोष्ट पटकन कळली, ह्याला का कळत नाहीये? गणेशाची कृपा तेवढीच आहे. पण गंमत अशी आहे, त्याला कळत नाही हेही कळत नाही. कळत नाही हे कळणे आणि कळतंय हे कळणे, हे ज्याच्यावर अवलंबून आहे ती देवता गणेश आहे. म्हणून गणेशाचं दर्शन घ्यावं, गणेशाला नमस्कार करावा. अरे मला योग्य ते कळू देत. सगळ्या देवतांनी ही प्रार्थना केली आहे. सगळ्या देवांनी सांगितलंय की कुणी आमची पूजा केली आणि तुझी जर पूजा केली नसेल तर आम्ही ती पूजा स्वीकारणार नाही. म्हणून सगळ्या देवांच्या पूजेच्या सुरुवातीला कोणाची पूजा केली जाते? कार्यादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनम. नाही जमलं तर निदान स्मरणम तरी करिष्ये. सगळ्यात जुनी उपासना. पण आम्ही वारकरी आहोत, आम्ही कशी गणपतीची पूजा करायची? तुकोबानी केलंय. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची या रूपा माया बाबा, विश्वाची या रूपा माया बाबा, विश्वाची या रूपा माया बाबा, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ. तेणे सुखी राहू सर्व काळ, तेणे सुखी राहू सर्व काळ, तुझी या सत्तेने श्रोता वक्ता तुझी ज्ञानासी अंजन, श्रोता वक्ता तुझी ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझे हाती. एवढे मोठे ज्ञानोबा आपण सुरुवात करतात. ओम नमोजी आद्या. गंमत जरा सांगतोय. एक खूप मोठे प्रवचनकार होते. मी नवीन शिकत होतो तुमच्या वर्गाचा, लहान होतो. आणि मी प्रवचन झाल्यावर त्यांना नमस्कार केला. म्हटलं महाराज ज्ञानेश्वरीत अध्याय किती येतो एकूण?
इतके रागावले, ज्ञानोबांची अवज्ञा करतोयस तू, तुला प्रवचन कीर्तन तुला कधी येणार नाही. अहो का म्हणला, का असं काय झालं? त्यांनी पहिल्याच ओबीत सांगितले, ओम नमोजी अध्याय. ओम न मोजी अध्याय. जरा थोडा विनोद म्हणूनच आहे, याचा काही संबंध नाही बाकी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तेच समर्थ इथे वर्णन करतात. देवा माझी ये अंतरी भरावे, देवा माझ्याकडनं हा ग्रंथ तुम्ही लिहून घ्या. सर्व काळ वास्तव्य कर. लिहिण्यापुरते माझ्यात येऊ नका, बोधरूपाने. गणेश म्हणजे बोधरूप, लक्षात घ्या. कळण्याची व्यवस्था गणेश कृपा, परफॉर्मन्सची व्यवस्था सरस्वती कृपा, आणि अनुभवाची व्यवस्था सद्गुरु कृपा. हे लक्षात ठेवायचं. गणेश नावाची देवता आहे, ते आपल्याला कळायची, म्हणून ज्याला कळतं कमी त्यानं गणेश उपासना करायची. प्रणब मिश्रचा देव म्हणा, त्याचं दर्शन घ्या, जमेल ती सेवा करा. त्याच्या रूपासमोर हा परवा खूप मोठे अमेरिकेतले डॉक्टर भेटले. ते म्हणले, बुवा कॅन्सर सारखे रोग होतात, त्याच्यावर उपाय मी काढलेला सांगू का? गणपतीच्या मूर्तीकडे नीट पहा, डोळे भरून पहा, की आपोआप कॅन्सर होण्याची व्यवस्था बंद होते. कॅन्सर होतच नाही, आणि झाला असेल तर तो अमक्या अमक्या टप्प्यातला असेल तर तो बरा होतो. का? गणेशाकडे पाहिल्यावर आतमध्ये जी बदल होतो ना, आपण कॅन्सरची व्याख्या पाहिली की जी ऑर्डर दिली जाते ती तो भाग ऐकत नाही, आणि मग जास्त पेशी निर्माण करतो. जास्त पेशींची गाठ म्हणजे कॅन्सरची गाठ आहे. म्हणून इथून गेलेली ऑर्डर तिथे ऐकली जावी. एक असते इथे मुख्य बुद्धी, आणि तिथे दुसरी एक असते ती लोकलची बुद्धी, तिथली लोकल त्या पेशींची. गणेशाच्या कृपेने होतं काय? आपण हक्काने एखादी गोष्ट सांगतो, ऑर्डर करतो, दिस इज माय ऑर्डर, याच्यापेक्षा जास्त पेशी बनवू नको, आणि परिणाम आपली बुद्धी अशी आंदोलित होत नाही. ऐकील का होते लोक, ऐकतील का माझं, ऐकतील का? याला म्हणतात थरथरणे, थर्व. आणि गणेशाचं नाव आहे अथर्व. अ म्हणजे नाही, आणि थर्व म्हणजे कंप, अथर्व शीर्ष. गणेशाची उपासना अशी स्ट्रॉंगली करायला लागलो, गणेशाचं दर्शन नीट घ्यायला लागलो, तर अनेक रोग बरे होतात. हो, ह्याच्यावर थोडा विश्वास ठेवला पाहिजे. पण ऍक्च्युली मग तो अगदी कॅन्सर झालेला पेशंट, मग गणपती असं कुठं तू प्रूव्ह करत बसणार तुम्ही? ज्या अर्थी तो ऑन्कॉलॉजिस्ट होता, त्यांनी ज्या अर्थी विचार केलाय त्या अर्थी. बरं, यात नुकसान काय हो तुमचं? नाहीतर मोबाईल मध्ये इकडे तिकडे वेळ घालवता की नाही तुम्ही? 1 मिनिट गणपतीचं दर्शन घ्यायला, आणि ते अर्धा मिनिट ते प्रणब मिश्रचा टेमला, किती वेळ? 1.5 मिनिट दिवस परत देऊ शकत नाही. पण ऍक्च्युली विज्ञानाच्या पातळीवर हे प्रूव्ह करून दाखवा. काही गरज नाही आम्हाला, तू जा तिकडे उडत गेलास. अरे आपली मतं घरात बायको ऐकत नाही. मला पाहिजे असते वांग्याची भाजी, ते कारली कालची कोण खाणार का? फोडणीचा भात खाऊन आलो की नाही आपण? म्हणता मी फ्राईड राईस. फ्राईड राईस म्हणजे फोडणीचा भात. हो, सांगायचा मुद्दा असा, ज्ञानोबा तुकोबांशी कसं भांडू आपण? ब्लाइंडली फॉलो करावा यांना, बरं, आंधळेपणा नाही ऐकावं. देवा एकदा का तू उडी मारलीस, संकटात उडी मारलीस, तुझी एक येता कृपेची निज उडी, विघ्ने कापती बापुडी. विघ्नांचा मालक आहे तो, विघ्न टाकतोही तोच आणि निवारणही करतो तोच. विघ्नराज म्हणतात त्याला. विघ्नांचा मालक आहे. कुत्र सोडतो पण तोच आणि आवरतो पण तोच. नाही का? आपण कोणाकडे निघालो आणि त्यांच्याकडे कुत्रा असलं, त्यांना काय सांगतो, हो रावसाहेब तुमचं ते कुत्रा आवरा, म्हणतो की नाही आपण? मग ते सांगतात, टॉमी इकडे ये, जाऊ नको तिकडे. किंवा असंही म्हणतात, या बुवा तुम्ही आत या. मग कुत्रा चावणार नाही का? तेच बघायचे म्हणले, काल आणले, या. मालक विघ्नांचा तो आहे, म्हणून विघ्न टाकतो तोच आणि विघ्न हरण करतो तोच. भगवान दत्तात्रयांचं वर्णन केलं नाही, भय करता तू भय हरता. येता कृपेची निज उडी. गणपती बाप्पांनी उडी मारली तिथे की सगळे विघ्न नाहीशे. विघ्ने कापती बापुडी, होऊ न जाती देश धडी, नाम मात्रे.
म्हणून नाव काय? म्हणून नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आदि करुणी हरिहर, अमर वंदिती. सगळ्या देवता गणेश उपासना करतात. बरं, सगळे देव पहाटे एकादश ओंकार करतात किंवा विशिष्ट प्रकारची शक्ती मिळावी आपलं कार्य करायला म्हणून विष्णू असेल, शंकर असेल, ब्रह्मदेव असेल, सगळे कुठली उपासना करतात? त्या ओमची उपासना करतात. हे तुझं स्वरूप आहे देवा. एकदा गणेशाला नमस्कार केला, वंदुनिया मंगळनिधी, कार्य करिता सकळ सिद्धी, आघात अडथाळे उपाधी बाधू शकेना. हे थोडं करायला पाहिजे. आमच्या परंपरेने हे ज्या अर्थी सांभाळलंय, लाखो वर्ष सांभाळलंय, गेल्या 100-150 वर्षाला फार महत्व देऊ नका. हे आपल्याला मुद्दाम यातनं बाहेर काढून टाकलंय बघा. आपल्याला माहिती पण नाही हे की असं काही असतं. पुढे सांगतात, जयाचे आठविता ध्यान, नुसते डोळे मिटायचे आणि गणपती आठवायचा. वाटे परम समाधान, नेत्री भरोनिया मन, पांगुळे सर्वांगी. गणपतीला नुसतं आठवलं ना, कृष्णासारखं आहे बघा गणपतीचं. आठवलं ते गोड वाटतो. कार्तिकेय म्हणजे एकदम सरळ. आई मला भूक लागली आहे, मग आई लाडू देणार. त्याचं लग्न बिग्न सुद्धा कसं झालं बघा ना. कुठेतरी आता शिवपुराण सांगितलं त्यातली कथा आहे. ही लहान मुलाशी छोटी खेळत खेळत होती, कुठेतरी शब्द ऐकला लग्न. दोघेही हट्ट करायला लागली, माझं लग्न करा, माझं लग्न करा, आमचं लग्न करा. लहान मुलं हो, लग्न करा, लग्न करा, लग्न करा. इतक्या मुलांचं लग्न कुठं करायचं? लग्न करा. गणपती म्हणला माझं लग्न आधी करा, कारण सगळ्यात आधी पूजा माझी असते. कार्तिकेय म्हणलं चालणार नाही, मी थोरलाय, माझं आधी लग्न करा. आणि थोरल्याचं आधी लग्न होतं. शेवटी शंकरांनी शक्कल काढली, पृथ्वी प्रदक्षिणा घालून या. मी जेव्हा याचा अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं, पृथ्वी प्रदक्षिणा या करता घालून या. पृथ्वीवरचे एकदा नवरा बायको पाहिले की करू नका हे वेगळं सांगायचं कारणच नाही. गंमत सोडून देऊ. मयूरावर बसून निघाला ना तो. चित्रबरहण नावाचा मयूर आहे, गरुडाचा मुलगा. निघाला कार्तिकेय. गणपती बाप्पा खुर्ची टाकून उन्हात बसले होते, पायावर पाय टाकून. सोंड एकदा अशी, एकदा अशी, कान असे. मुलांनाही आवडलं पाहिजे जरा. कार्तिकेयाला वाटलं त्यांनी आधीच हार मानली, हे उंदरावर काय पडणार. आधीच हार मानली, मी निघालो म्हणले. पण टेक ऑफ निघाले. गणपतीने 10 वाजू दिले आत्ताच्या भाषेत. 2 खुर्च्या मांडल्या, सगळी तयारी केली पूजेची. बाबांचा हात धरला, चला. तिथे आणून बसवलं. पार्वती देवींचा हात, अरे अजून कुकर लावायचा नंतर लाव. तिथे डाव्या बाजूला आणून बसवलं. छान पूजा केली त्यांची. आणि 1 नाही 2 नाही 7 प्रदक्षिणा घातल्या. सगळ्या पूजेतला शेवटचा उपचार आहे प्रदक्षिणा. आणि नमस्कार केला आणि सांगितलं, बाबा आता माझं लग्न करा. कारण आई वडिलांच्या मध्ये पृथ्वीचं सगळं ज्ञान असतं. त्यांना प्रदक्षिणा घातल्यानंतर पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं श्रेय असं वेदांनी म्हटलंय ना. गुरुजी बाबा नाही तर वेद खोटे आहेत म्हणा. जटांमधून ते डोकं खाजवायला लागले. जटांमधून गणपती ही अशी देवता आहे की सगळ्यावर मात. शनी सगळ्यांना येतो बघा. शनीची 7.5 सगळ्यांना, गुरुला सुद्धा आला. भयंकर ताप. दोघांना फक्त त्यांनी ताप दिला नाही, म्हणजे देऊच शकला नाही. एक हनुमंत आणि एक गणपती बाप्पा. त्यात गणपती बाप्पा आधी. ते म्हणले मी कधी येऊ देवा, तुमच्या राशीला कधी येऊ. ते म्हणले मी लिहून ठेवतो दारावर, त्या दिवशी ये. म्हणले पण निश्चित हो. आणि दारावर लिहून ठेवलं, उद्या ये. शनी रोज चक्कर मारतो तेव्हापासनं. बुद्धीने सगळ्यावर मात करता येते. समर्थांची ओवी, घालून अकलेचा पवाड, दासबोधातलीच ओवी. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड, तेथे कैसे आणले द्वाड करंटपण. औरंगजेबाच्या तावडीतनं सुटणं शक्य आहे?
शक्य आहे गणेशाची कृपा असली तर. अशक्य गोष्ट शक्य केली की नाही शिवाजी महाराजांनी. अशक्य होती ना गोष्ट, ते संभाजी महाराजांना जमलं नाही बघा नंतर. बरं आजूबाजूच्या राजांनी एक हल्ला केला असता तर काहीतरी तर प्रयोग पडला असता ना. कोणी हल्लाही केला नाही. आपली समस्या अशी आहे, आपलीच माणसं आपल्या विरुद्ध बघताय तो तेव्हापासून आहे. आणि नंतर अनहित यांचंच होणार हे कळत नाही ना. असो, म्हणून गणेशाच्या कृपेचं सांगितलं. देवा कसं गोड दिसतो गणपतीचं वर्णन आहे. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चेला नाना सुगंध परिमळे थपथपा गळती गंडस्थळे तेथे आली षटपदकुळे झुंकार शब्दे मुरडी व शुंडा दंड सरळे. अशी छान वळवलेली सोड किती गोड दिसतो बघा ना. आता आहे काही दिवसांनी आपल्या घरी गणेश. एक करून बघा प्रयोग. कुणी घरात नसताना त्याच्याकडे फक्त बघत राहा. या स्थूलातून सूक्ष्मात जाण्याकरता त्याच्या प्रेमात पडा. मला गणेश आवडला पाहिजे. फार मंत्रतंत्राच्या नादाला लागू नका. जमलं तर मंत्र म्हणा, पण मला साधा मुद्दा सांगा. प्रल्हादानी ज्या नरसिंहाचं प्रकटीकरण खांबातून झालं त्या खांबाचं काय प्रतिष्ठापना केली होती ब्राह्मणांना बोलवून? ओम 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 नाही, नव्हती केली. आपल्या शरीरामध्ये इतकी ताकद आहे भाव नावाच्या गोष्टीची की आपण वाटेल ते त्याला ऑर्डर देऊ शकतो. फक्त प्रेम. प्रेम ही एकमेव गोष्ट अशी आहे की मोठ्याला मोठा ठेवत नाही, लहानाला लहान ठेवत नाही. आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सगळ्यात प्रमुख ऍडव्होकेट, काय ऍडव्होकेट नाही, जज चंद्रचूड उदाहरण घ्या. त्यांचं आता ते आहेत म्हणून. ते घरी आले, नातू म्हणाला आजोबा आजोबा घोडा व्हा. जे पंतप्रधानांना सुद्धा शिक्षा सुनावू शकतात असे आपल्या नातवंडासमोर असे वागतात, कॉलर काढून ठेवतात, वागतात. आणि तो त्यांची कॉलर पकडतो, इकडे चला इकडे चला, स्वयंपाकघरात चला. होय की नाही? का हो असं शक्य आहे? प्रेम ही गोष्ट अशी आहे की जी मोठ्याला मोठं ठेवत नाही, लहानाला लहान ठेवत नाही. त्याला कळतही नाहीये मी काही विशेष करतो. असा इतका महान आहे गणेश, पण अल्लड आहे खूप आपल्याकरता. आपण त्याच्याकडे बघा, नमस्कार करावा. देवा कृपा कर माझ्या, सगळ्या प्रकारची विघ्न नाहीशी कर. मला योग्य त्या प्रेरणा दे. बुद्धी दे रघुनायका म्हटलंय ना. बुद्धीचा होलसेल डीलर कोण आहे? असा गणरा आहे. समर्थ सांगतात 14 विद्यांचा गोसावी. 14 विद्या, 4 वेद, 6 शास्त्र आणि यानंतर न्याय, मीमांसा, पुराणे आणि धर्मशास्त्र या 4 गोष्टी म्हणजे 14 विद्या आहेत. आणि या सगळ्यात तो विशारद आहे. एक पेटीत विशारद, तबल्यातलं काही कळत नाही. तबला विशारद, पेटीतलं काही कळत नाही. म्हणजे त्यातलं कळतं असं गृहीत धरून बोलतोय मी. आमच्याकडे गडावर एक आले होते, सूरमणी पदवी होती त्यांना तानपुरा माझ्या तबलजीने लावून दिला. हे सूरमणी. त्यांच्या गावाला गेलो, म्हणलं कुठल्या शाळेत शिकला? ते म्हणले हे काय? तिथे बोर्ड होता, त्या पेंटरला लिहिलं होतं संगीत विद्यालयाकडे जाण्याचा रस्ता. तर त्या पेंटरला जागा संपली, संगीत विद्या लयाकडे जाण्याचा रस्ता. सगळ्या विद्यांचा स्वामी आहे गणेश. काय गणपती बाप्पा असेल. एक उपासना आयुष्यभर पुरे आहे हो, फक्त गणपती बाप्पा. मोठ्या मोठ्या देवता ते करतात. पुढे सांगतात डोलवी मस्तक जिव्हा लाळी. गणपती बाप्पाच्या पोटावरती नाग आहे आणि तो घाबरत नाही नागाला. त्याच्या ताब्यात आहेत ते. नाग कशाचा द्योतक आहे हो? नाग हा विषाचा द्योतक आहे. त्याच्या तोंडात, नाकात त्या 2 दाताच्या वरतीच ती पिशवी असते ना, आणि खट्ट करून जो चावतो आणि उलटा होतो आणि त्याबरोबर ती पिशवी दाबली जाते आणि ते विष आपल्या शरीरात इन्सर्ट होतं. याच्यावर ज्याची मास्टरी आहे तोच असे साप खेळवू शकेल की नाही. त्यांनी सांगितलं
3 प्रकारचे शाप आहेत. एक, मी सुखरूप नाही, असं वाटतं की नाही आपल्याला, काहीतरी कमी आहे हो. कायम कमीपणाचीच नोंद आपण घेतो. मी सुखरूप नाही, कशावरून? 8:15 झाले तरी प्रवचन संपायचं काही लक्षण नाही. हा पहिला सर्प आहे. स्वतःच्या डिफिशियन्सीज नोंद घेतो आपण, काहीतरी जीवनात कमी आहे, कमी आहे, कमी आहे, याच्यात आपण अडकलेलो आहोत. हा पहिला न्यूनतेचा सर्प आहे. दुसरा सांगितला विषयात सुख आहे, हा दुसरा सर्प आहे. विषयात सुख आहे. कॉफी पिल्यानंतर बरं वाटतं. काय बरं वाटतं ते बघा. सर्प कुठला सर्प आहे? विषयात सुख वाटतंय तोपर्यंत आपण विषयाला आसक्त असणार आहे. विषय नावाच्या गोष्टीमध्ये त्या इंद्रियाला ओढ का ठेवली आहे? जग चालावं म्हणून आहे हो. स्त्री पुरुषांचं आकर्षण का ठेवलंय? त्याशिवाय माणसाला जन्म कसा होणार आहे? 2 पोरांना जे आपलं कर्तव्य आहे. विषयांच्या सुखाकरता लग्न नाही करायची, चांगल्या प्रकारची प्रजा निर्माण करण्याकरता. बरं, पूर्वी असं होतं की ब्रह्मदेवाने हे विश्व निर्माण केलं आणि सांगितलं जा, सनत कुमारांनी सांगितलं जा जग निर्माण करा. ते म्हणले आम्ही मनातही आणणार नाही, लगेच समाधी लावून बसले. असे जन्माला घातलेले सगळे जण समाधी लावून बसले तर कसं चालेल? म्हणून स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण केलं ब्रह्मदेवाच्या व्यवस्थेने. सुखाची कल्पना ठेवली, थोडं क्षणभर तुम्हाला सुख वाटेल. आता गैरसमज असा झाला की फक्त हे सोडून दुसरीकडे सुखच नाहीये. विषयात सुख आहे, खाणं, जिभेला चव ठेवली, पदार्थाला चव ठेवली. हा ठेवा बटाटे वडा त्याच्यावर, मस्त. हा दुसरा सर्प आहे. विषयात सुख आहे असं वाटणं. विषय भोगले पाहिजेत याचं कारण असतं, त्याशिवाय जग चालणार नाही, हे लक्षात घ्या. आणि ते एन्जॉय केलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं तुझं बटाटे वडा खाताना तोंड वाकडं करणं म्हणजे परमार्थ नाही का? बुवांकडून आत्ताच ऐकून आलोय जग नश्वर आहे, द्या अजून 2 वडे. एन्जॉय करा, रसिकता सांभाळावं, रसिकतेनं करा. जे लोक प्रपंचात रसिक नाहीत ते परमार्थात काय रसिक होणार आहेत? रडगाणं म्हणजे परमार्थ नाहीये. विवेकानंदांचं फार छान वाक्य आहे. विवेकानंद म्हणत असं, ज्याच्या भोगात ताकद नाही त्याच्या त्यागात काय ताकद असणार आहे? म्हणून पण गैरसमजानं भोगायचा नाही विषय. परमेश्वराची व्यवस्था आहे असा विचार करावा. आणि हा दुसरा सर्प सांगितला, विषयात सुख आहे. आणि तिसरा गैरसमज, मी विषयांचा संपादक, भोगता आणि करता आहे. हा गैरसमज. मी विषयांचा संपादक. अहो, मी एवढा कष्ट केले तेव्हा जाताना केळी घेऊन गेलो हो घरी. इथे मिळालं नाही, तिथे मिळालं नाही. श्रीकांतांनी सांगितलं इकडून घ्या, तिकडून घ्या, तिकडे घ्या, त्या मांगीर बाबांच्या समाधीकडे घ्या, इथे मिळत नाहीत केळी. खूप व्याप केला मी. घरून सांगण्यात आलं होतं केळी आणा, उद्या उपास आहे ना तुमचा शुक्रवार. एवढी केळी घेतली, फणी अशी मोठी. घरी ठेवताना असा काही बोललो, मी जिंकून आणली आहे, मी विषयांचा संपादक आहे. लक्षात घ्याल, त्यातलं एकही केळ मला खायला मिळालं नाही. नेमकं कोणीतरी आलं, केळी उचलली घेऊन, बुवा मला पाहिजे होती, बरं झालं, मिळालं नाही. प्रारब्धात जे नाही ते मिळणार नाही म्हणून मी संपादक नाही, मी भोगता नाही म्हणून मी करता पण नाही. आणि तुम्ही नको म्हटलात तरी त्या वेळेला ते विषय येणार आहे. असा 3ही सर्पांवर तो सत्ता गाजवतो. म्हणून शंकर आणि गणपती या दोघांनी हे विषय सर्प जिंकलेले आहेत. बरं, बाकी तुम्ही आम्ही किती चांगलं प्रवचन करू, इथून बाहेर त्या आतमध्ये गेल्यावर लगेच मेसेज जातो, माझा आज उपास आहे, अमुक अमुक खिचडी करून ठेवा. केव्हा तरी हा गैरसमज दूर. तब्येत बिघडल्यावरच, जिभेची चव गेल्यावरच हे कळायला पाहिजे काय? भगवान गणेश या सर्पांवर राज्य गाजवतात. पुढे सांगतात, नटनाट्य कळा कुसरी, सगळ्या प्रकारचा रसिक असा तो श्रोता आहे आणि सादर करणार आहे. गणेश बाप्पा भगवान शंकरांपासून सगळं शिकलेलं आहे. नृत्य उत्तम येतं. समर्थांचा अभंग आहे, तांडव नृत्य करी दे
दरबारी. तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. तांडव नृत्य करी तांडव नृत्य करी. तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. ओ तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. ढिमिकिटी ढिमिकिटी मृदंग वाजत. ढिमिकिटी 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 मृदंग वाजत. ढिमिकिटी ढिमिकिटी मृदंग वाजत. बात है. ढिमिकिटी ढिमिकिटी मृदंग वाजत. ढिमिकिटी ढिमिकिटी मृदंग वाजत. ब्रह्मा ताल धरी. हे ब्रह्मदेव आहेत ताल धरणारे. गणेश नृत्य करायला लागल्यानंतर ताल कोण धरतं? ब्रह्मदेव. ब्रह्मा ब्रह्मा ताल धरी गजानन तांडव नृत्य करी. तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. गणेशाची ही नृत्य सेवा बघायला कोणी होतं का? म्हणले एवढी गर्दी कोणालाच नव्हती. क्रिकेटला पण नाही. क्रिकेट मधले लोक सुद्धा मध्येच काहीतरी खातात पितात जाऊन येतात. इथे 33 कोटी देव आ वासून काय गणेश नृत्य करतात हो. वा रे वा. 33 कोटी सुरघन दाटी. 33 कोटी सुरघन दाटी. 33 कोटी सुरघन दाटी. 33 कोटी सुरघन दाटी. शिव गौरी मध्ये मध्ये शिव गौरी गजानन तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी. रामी रामदास सदोदित. रामी रामदास सदोदित. रामी रामदास इतकं चांगलं गाणं आपलं आहे. मी जास्त त्यात हे करत नाही. मध्यंतरात इतकं चांगलं पद म्हटलं तुम्ही. एरवी कसं होतं मला येत नाही म्हणून मला जमत नाही. आता माझा आवाज बसलाय म्हणून जमत नाही हे कारण आहे. पण तुम्ही पूर्ण पूर्ण रामी रामदास रामी
चंद्रशिरी शोभे चंद्रशिरी शोभे चंद्रशिरी तांडव रजनीनाथ हा ते वर्णन करतात. नटनाट्य कळाकुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग बरोबरी उपांग हुंकारे असं नृत्य करता करता एन्जॉय करतात. ते लोक काय बघतात त्याचा विचार करत नाही. आपल्या त्या कलेमध्ये ते इतके मशगूल आहेत. लोकांनी आनंद घ्यावा तो लोकांचा भाग झाला. मी आधी माझ्या कलेचा आनंद घे असे गणराय आहेत. कलाकारांचं दैवत आहेत बरं आहे. आपण लोकांचा खूप विचार करतो. काही मी वाजवतो किंवा काही मी म्हणतो तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं असा विचार करतो. गोंदवलेकर महाराज म्हणाले असा कधी विचार करू नये. त्या सर्कशी असायच्या ना पूर्वी. आता त्याच्यावर बंधनं खूप आली. त्यात घोडा नृत्य करतो, हत्ती चेंडू खेळून दाखवतो, मोठा वाघ असा करून दाखवतो नाही का. सगळे ते आपल्याला वाटतं काय वाघ छान नाचतोय काय घोडा छान नाचतोय. पण त्यांचं त्या घोड्यांचं वाघाचं आपल्याकडे अजिबात लक्ष नसतं. त्याचं त्या रिंग मास्टरकडे लक्ष असतं म्हणले. तसं म्हणाले लोक काय विचार करतात त्याचा विचार कधी आपण करू नये. आपलं त्या रिंग मास्टरकडे लक्ष असावं, भगवंताकडे लक्ष असावं. आणि याचा आदर्श म्हणजे गणराय आहेत. आपल्या कलेमध्ये इतके मशगूल आहेत. वा रे वा. समर्थ ते वर्णन करतात. स्थिरता नाही एक क्षण. एकदम चपळ आहे. दिसायला ते तुंदिल तनू आहेत पण अत्यंत चपळ. चपळ विषयी अग्रगण साजरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी. काय गणपती बाप्पा आहेत. पुढे सांगतात ऋणझृणा वाजती नुपुरे वाकी बोभा तरी गजरे घागर्या सरित मनोहरे पाऊले दोन्ही. गणराय त्या ईश्वर सभेत आले की त्या सभेला वेगळी शोभा येते. ईश्वर सभेसी आली शोभा दिव्यांबरांची फाकली प्रभा. साहित्य विषयी सुलभा अष्टनायिका होती. सगळ्या साहित्यांचा सगळ्या जगातल्या कलांचा स्वामी. 14 विद्या 64 कला सगळ्याचा मास्टर. पुढे सांगतात ऐसा सर्वांगे सुंदरू. इतका गोड आहे. सकळ विद्यांचा आगरू तयासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. त्या गणरायाला नमस्कार. काय होतो गणपतीला नमस्कार केल्यानंतर समर्थ सांगतात ध्यान गणेशाची वर्णिता मते प्रकाश होय भ्रांता. बरोबर कळायला लागतं जे कळायला पाहिजे. गुणानुवाद श्रवण करिता बोळे सरस्वती. गणपतीबद्दल काही ऐकायला लागलो की सरस्वतीची पण कृपा होते. कारण ती जी विद्या आहे ती सरस्वती आहे आणि तिचा देव आहे तो गणेश आहे. पुढे सांगतात जयास ब्रह्मादिक वंदिती. तुमचं माझं माणसाचं सोडून द्यावं. ब्रह्मदेव सुद्धा ज्याला नमस्कार करतात तेथे मानव बापुडे किती. आपण कोण आहोत. म्हणून असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा. ज्याला कमी कळतं त्यानं गणेशाची उपासना करावी. ज्याला कळतं त्यांनी गणेशाची उपासना करावी. ज्याला जास्त कळतं असं वाटतं त्यानं सुद्धा गणेश उपासना करावी. पण गणेश उपासना करणारी जी शहरं आहेत ना त्या शहरावर वेगळी कृपा आहे गणेशाची. लक्षात ठेवायला. आपलं पुणे यातलं आहे. पुण्यात चतुर्थी नाही असा मनुष्य मिळणारच नाही आपल्याला. म्हणजे टिपिकल पुण्यात राहणार बरं परंपरेने पुण्यात राहणार. नंतर पुण्यात आल्यानंतर तुम्ही बाकरवडीची माळ घातली तरी तुम्हाला पुणेकर कोणी म्हणणार नाही. तसं सांगली गणपतीच आहे बरं. सगळे सांगलीकर मी खूप वेळा कथेला जातो त्यांचा मुख्य गणेशच आहे. अहो योगी अरविंदचा जो मठ आहे पांडिचेरीला तिथे गणपतीचं मंदिर आहे. तर योगी अरविंद गेले आणि शेजारी गणपती मंदिर आहे. मध्यमात भैरवी. त्या गणपती मंदिरात प्रदक्षिणा घालताना
जागा कमी पडायची. म्हणून ते गणेश भक्त त्याच्या माताजी होत्या योगी अरविंदांच्या शिष्या, त्यांना जाऊन भेटले की थोडी आम्हाला 1-2 फूट जागा द्याल का, आम्हाला प्रदक्षिणा घालताना खूप त्रास होतोय. गणेश मंदिर वेगळं आहे, त्यांचा पांडिचेरीचा मठ वेगळा आहे, आजही आहे. माताजी म्हणाले जमणार नाही, योगी अरविंदांनी या सह्या केलेल्या त्यात मी बदल करणार नाही, मला तुमचा भावना कळते पण नाही जमणार आपल्याला. बर म्हणले, परत गेले. आणि त्या रात्री योगी अरविंदांच्या त्या माताजींना त्यांच्या शिष्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात गणपती बाप्पा गेले. त्यांच्या इतिहासात लिहिलेली गोष्ट आहे. आणि सांगितलं तुमच्या मठाला सध्या आर्थिक प्रॉब्लेम आहे ना, माझ्या भक्तांना गणेश भक्तांना थोडी जागा द्या, योगी अरविंदांची ही आज्ञा आहे असं ऐका, जागा द्या. इथून पुढे 12 वर्ष तुम्हाला कुठला पैसा कमी पडणार नाही, ही जबाबदारी माझी. आणि माताजींनी दुसऱ्या दिवशी ट्रस्टींना बोलावून घेतलं, कारण आपला पण निर्णय घ्यायचा नाहीये. आणि ट्रस्टींना विचारलं असं असं मला स्वप्नात आलं होतं. ते म्हणाले तुम्ही म्हणाल त्याच्या आम्ही पुढे नाहीये. आणि गणेश भक्तांना बोलावून घेतलं आणि ती जागा वाढवून दिली गणपती मंदिराला. आणि पुढे योगी अरविंदांचा किती प्रचार झाला हे आपण ऐकतोय. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. गणपती बोलतो. मी गोकर्णाला कथेला गेलो होतो. इथे केशवअण्णा जोगळेकर नावाचे खूप मोठे परंपरेने शंकरांचे गोकर्णाची सेवा करणारे आले होते कथेला. ते म्हणले बुवा, कुठला तरी स्थापन केलेला शंकर आणि गणपती बाप्पांनी स्थापन केलेला शंकर यात काहीतरी फरक असेल ना. आजही सामर्थ्य गोकर्णाला भरलेलं आहे. का? कुणी ठेवलाय तो. आणि आपल्या करता गणपती बाप्पांनी एक तडाखा रावणाचा खाल्लाय. तिथे आजही त्या मूर्तीवरती जखम झाल्याचा खूण आहे. कशा करता? आपल्यावर कृपा करण्याकरता. त्या गणेशाला नमस्कार करूया. पुढच्या समासाला आरंभ करूया. दासबोध नुसता आपल्याला वैराग्य आणतो, मोक्षापर्यंत नेतो असं नाही. अनेक देवतांच्या उपासनांबद्दल मार्गदर्शन करणारा हा दासबोध आहे. कन्सेप्ट क्लिअर करणारा हा दासबोध आहे. आपल्याला लक्षात येतं, अरे हे करच माझ्याकडे कमी आहे, हे करूया आपण. आणि आपलं आपल्याला लक्षात आलं ना, तेही समय जीव जब जागा, त्या क्षणाला तो जागा झाला असं समजावं की त्याला त्याचा दोष कळायला लागतो आणि हे कमी आहे माझ्या जीवनात, हे करायला पाहिजे. आणि अशी माहिती देणारा, आपल्याला आतून अंतःकरणातून बल प्राप्त करून देणारा असा हा दासबोध आहे. पुढच्या समासाचा विचार उद्या करूया. असं आपण दासबोध नीट अभ्यासूया. आपण या रोज कामं ऍडजस्ट करा आणि या अशी प्रार्थना करतो. इथेच विरमतो. सुंदर अशा पद्धतीने आम्हाला दासबोध सांगतायत. या दासबोध सांगणाऱ्या समर्थांना नमस्कार करूया. माझ्या पाठोपाठ म्हणा. आज आरत्या 2च म्हणायच्या, वेदांत संमतीचा आणि आरती रामदासा. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. बोला. सह्याद्रीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्यांचे श्री. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री. तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भर. श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महाभाव संत जनी अनुभव झाला. ज्ञान जड
ते रामरूप अनुभवी चतुर्यनिधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे तुझ प्रगट झाली भक्तची सिद्ध झाले असंख्यात मनवी जय जय दास मोठा आरती मुवाई शिवज्ञान अवबोधा जय जय दास मोठा सहित शनीचा अनुभव जोपाने नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी दर्श वर्णनाने कल्याण लेखकाचे अवघड हृदयी जय जय दास मोठा आरती मुवाई आरती रामदास सद्गुरु सर्वेश काया वाचा मनोभावे वाळू परेश आरती रामदास रामदास मूर्तिवंत रामचंद्र अवतार कलियुगी अवतरुणी तेरा भक्तांचा उद्धार आरती रामदास सद्गुरु सर्वेश काया वाचा मनोभावे वाळू परेश आरती रामदास वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विवेक सानंद क्षमादया सर्वभूती आरती रामदास सद्गुरु सर्वेश काया वाचा मनोभावे वाळू परेश आरती रामदास सच्चिदानंद रामदास केवळ दीनकर कृपायोगी रामचंद्र निर्मळ आरती रामदास सद्गुरु सर्वेश काया वाचा मनोभावे वाळू परेश आरती रामदास येन वाचा मनोवेगा नारायणाय समर्पयामि सर्वे नारायण हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय जय सब संतन की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे रघुवीर समर्थ